करणं इतकं सोपं नाही आहे. ते काय म्हणाले, हे रुपयाचं नाणं मी तुला देतो, तू तुझ्याजवळ सांभाळून ठेव आणि ज्या क्षणी मी मागेन त्याच क्षणी तो काढून द्यायचं मला. हे आज्ञा सोपी नाही आहे. तर ते काय करायचे, रात्रंदिवस तो रुपया आपल्या कनवटीला ठेवत असत, धोत्राला असे लावून ठेवायचे. रात्री झोपताना सुद्धा ते पाहायचे ठेवलाय का नाही. प्रत्येक वेळेला ते नेहमी अधूनमधून पाहत राहायचे. म्हणजे या माध्यमातून त्यांना महाराजांचं अनुसंधानही झालं, त्या रुपयाच्या माध्यमातून अनुसंधानही झालं. आणि महाराजांच्या आज्ञेचं पालन करताना किती गोष्टी सावधानता ठेवाव्या लागतात हे त्यांना ज्ञान झालं. आणि या प्रसंगातूनच महाराजांची त्यांच्यावर पूर्ण कृपा झाली. एकदा महाराजांनी मागितलं, अरे ते रुपया दे, लगेच काढून दिला. वा म्हणाले, शिष्य असा असावा. म्हणजे सद्गुरूंची भक्ती कशी करावी ह्या महान शिष्योत्तमांच्याकडून शिकलं पाहिजे. एकदा काय झालं होतं, गोंदवलेकर महाराजांनी आपल्या ब्रह्मानंद महाराजांची परीक्षा घेण्याचं ठरवलं मनामध्ये. कारण काय, ते ब्रह्मज्ञान जे आहे, ज्याप्रमाणे म्हणतात ना, सिंहिणीचं दूध जे असतं ते सोन्याच्या पात्रामध्ये टिकत असतं, इतर पात्रामध्ये ते फाटून जातं. त्याचप्रमाणे हे जे ब्रह्मज्ञान आहे हे योग्य पात्रामध्ये टिकतं, अन्य पात्रामध्ये ते फाटून जातं, टिकत नाही त्या ठिकाणी. म्हणून ते शिष्यांची अनेक परीने परीक्षा घेतात. त्यांची पूर्ण देहबुद्धी गळले का पाहतात, देहबुद्धी कुठे शिल्लक आहे का ते पाहतात. पूर्ण देहबुद्धी गळून गेल्यानंतर मग त्यांना त्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात, तर साक्षात्कार करून देतात त्याला. तर ब्रह्मानंद महाराजांची एकदा अशीच कठोर परीक्षा घेतली महाराजांनी. ते म्हणाले, ब्रह्मानंदा, आपल्याला पंढरपूरला जायचं आहे उद्या सकाळी. मी घोड्यावरून चलेन, तू माझ्या मागोमाग यायचं. महाराजांची आज्ञा. त्यांना खूप आनंद झाला. महाराजांच्या सहवासात आपल्याला प्रवास करायचा आहे. खूप आनंद झाला त्यांना. दुसऱ्या दिवशी मग ब्रह्मानंदांनी महाराजांचं सगळं साहित्य एका गाठोड्यात तयार केलं, एक गाठोडं तयार केलं आणि गाठोडं आपल्या खांद्यावरती असं घेतलं आणि महाराजांची सगळी तयारी झालेली पाहून महाराजांना सांगितलं, महाराज आता सगळी तयारी झालेली आहे. मग महाराज घोड्यावरती आरूढ झाले आणि त्यांनी घोडा सुरू केला. थोड्या एक 2-3 किलोमीटरपर्यंत महाराजांनी घोडा अगदी व्यवस्थित नेला. त्यानंतर तेव्हा जंगलाचे रस्ते, आत्तासारखे रस्ते नव्हते तेव्हा. नंतर त्यांनी काय केलं, मुद्दामच महाराजांनी काय केलं, तो घोडा चांगल्या रस्त्यात जात होते, तो चांगला रस्ता सोडला आणि दगडगोठ्यांच्या रस्त्याने घोड्याला सुरुवात केली, हाकलला तिकडे. त्यामुळे इकडून जायचं आहे आपल्याला. त्याप्रमाणे तो महाराजांचा बत्ताशा घोडा, त्याचं नाव बत्ताशा होतं. महाराज प्रेमाने त्याला बत्ताशा म्हणायचे. बत्ताशा गोड असतो की नाही, तर ते बत्ताशा म्हणायचे. चल म्हणजे बत्ताशा, आता इकडून जायचं आहे आपल्याला. तो बत्ताशासुद्धा काय महाराजांचं माहिती नाही, त्यांचं काय ऋणानुबंध होता आणि पूर्वीचा केव्हाचा एवढा सेवा त्याला करायला मिळायची. आणि बत्ताशासुद्धा महाराजांचा सहवास नाही घडला ना तर तो रडायचा. तो महाराज केव्हा येतात, मला केव्हा स्पर्श करतात, असं त्याला व्हायचं. त्यामुळे बत्ताशाला म्हणाले, आता आपण ह्या दुसऱ्या रस्त्याने जाऊ. आणि ते दगडगोठ्यांच्या रस्त्याने जाऊ लागले. पाठीमागे ब्रह्मानंद त्यांच्या पाठीमागे पळू लागले. गोंदवले ते पंढरपूर जवळजवळ 80 किलोमीटरच्या आसपास अंतर आहे. तर त्या महाराज त्यांच्या पाठीमागे पळत 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 चाले ब्रह्मानंद महाराज. तर ते चालत असताना अनेक ठिकाणी त्यांना ठेचा लागल्या. पाय त्यांचे पंढरपूर येईपर्यंत जे पाय रक्ताबंबाळ झाले, बोटं वगैरे ठेचा लागून लागून पायात अनेक काठे वगैरे गेलेले होते. मग तिथे गेल्यानंतर ब्रह्मानंदांनी घोड्याला एका बाजूला बांधलं. महाराजांच्या स्वारीचं दर्शन करायला बरीच मंडळी आली होती. बऱ्याच लोकांना कळलं होतं की आता महाराज आलेले आहेत, त्यामुळे पुष्कळ गर्दी झाली. आणि नंतर मग महाराजांनी स्नान संध्या वगैरे उरकली. महाराजसुद्धा कधी संध्या केल्याशिवाय राहिले नाहीत. त्यांना काय त्याचं होतं संध्या करण्याचं, काही नाही, त्याच्या पलीकडे गेलेले होते. तरीसुद्धा ते संध्या वगैरे करायचे, कर्मकांड सोडत नव्हते. ते सोळ्याची लंगोटी घालून राम मंदिरात जायचे. ते संध्या वगैरे केली. तर एकदा महाराजांना विचारलं होतं ब्रह्मानंदांनीच की तुम्हाला काय आवश्यकता आहे. अरे म्हणाले, आजकाल लोक इतके म्हणजे धर्माचं सोडून इतकं कधी व्यस्त फिरतात, स्वैराचार करतात. म्हणाले, मी जर सोडलं तर हे लोक कसे वागतील. म्हणाले, थोडा तरी आदर्श असू दे. म्हणाले, मग ते करायचे ते. तर ते सगळं उरकलं संध्या वगैरे. आणि नंतर ते ब्रह्मानंदांची आणखीन परीक्षा म्हणजे कठोर परीक्षा घ्यायची. पहा, आता इतकं ते पायी दिवसभर चालत आले. ते पोटामध्ये अन्नाचं कण नाही, पाणी नाही, काही नाही, काय अवस्था झाली असेल. आणि त्यांना म्हणतात महाराज
अरे म्हणाले, त्यांनी नाटक केलं, विसरायचा आविर्भाव आणला आणि म्हणाले, अरे ब्रह्मानंदा, मी विसरूनच गेलो म्हणाले. आज माझा काय नियम असतो, ग्रामप्रदक्षिणा झाल्याशिवाय भोजन करायचं नाही आहे. पान समोर मांडले तर बसले होते आणि ब्रह्मानंदाने त्यांनी असं सांगितलं. अरे म्हणजे आता असं कर, आज मी विसरून गेलो तर माझ्याऐवजी ग्रामप्रदक्षिणा तू करू नये म्हणाले. त्यांच्या ठिकाणी दुसरा जर एखादा शिष्य असता त्यांनी काय उत्तर दिलं असतं. पहिली गोष्ट, तो आलाच नसता, बरोबर तो टिकलाच नसता. तर ठीक आहे म्हणाले महाराजांची आपली आज्ञा. महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि ते ग्रामप्रदक्षिणा करायला निघून गेले. बरोबर ते ग्रामप्रदक्षिणा करायला त्यांना 3 तास लागले. 3 तास ते पायी जाऊन आले आणि नंतर मग परत म्हणाले, आता तो तुझं सगळं उरकून घे, स्नान बिन जे काय असते चंद्रभागेवर जा, सगळं उरकून घे. ते आले. आल्यानंतर महाराजांना परत साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभे राहिले. म्हणजे आणखीन काय महाराज आज्ञा करतात त्याची वाट पाहत होते. ब्रह्मानंद महाराजांची ही अवस्था पाहून महाराजांना अत्यंत गहिवरून आलं आणि त्यांना आनंद पण झाला. वा म्हणाले, मला हा खरा शिष्य मिळाला, म्हणजे माझं जे काही आहे ते देण्यास योग्य पात्र आहे म्हणाले. ब्रह्मानंदांच्याकडे पाहून त्यांच्या डोळ्यातून महाराजांना अश्रू आले आणि म्हणाले, ब्रह्मानंदा तू किती करतोस रे सेवा म्हणाले. असं म्हणून त्यांनी ब्रह्मानंदांच्या सर्व अंगावरती हात फिरवला. पायापासून थेट शेंडीपर्यंत सगळं असं महाराजांनी हात फिरवला. हात फिरवल्यानंतर महाराजांचाच त्यांना स्पर्श झाला. तसं स्वतःला एकदम ते थोड्या वेळासाठी विसरून गेले. एकदम साक्षात परब्रह्माचा स्पर्श म्हणजे काय असेल पहा. आणि त्यात त्यांनी स्वतः आत्मप्रेरित होऊन अत्यंत प्रेमाने स्वतःहून त्यांच्या अंगावर ते हात फिरवला. अनेक संत आपण जातो त्यांना म्हणतो आपण डोक्यावर हात ठेवा, डोक्यावर हात ठेवा, ते हात ठेवतात. तसा हात ठेवणं आणि असा हात ठेवणं याच्यात पुष्कळ फरक असतो. तर महाराजांनी सर्व अंगावरती हात फिरवला. ब्रह्मानंदांचं सगळं कष्ट दूर झालं. म्हणजे पायात काठे बिठे मोडले होते, ठेचा लागल्या होत्या, काय काय झालं होतं, सगळं त्यांचं नाहीसं झालं आणि ते ताजे तवाने झाले. महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. महाराजांना खूप अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी ब्रह्मानंद असं म्हणून त्यांना आलिंगन दिलेलं आहे. याच ठिकाणी ब्रह्मानंदांच्या सद्गुरू भक्तीचं महात्म्य आपल्याला कळून येतं. केवढी अनन्य भक्ती महाराजांच्या प्रती आहे. अशी अनन्य भक्ती ज्या शिष्याची आपल्या सद्गुरूंच्या प्रती असते त्यालाच ते ब्रह्मज्ञान प्राप्त होत असतं. तर आपण काय करत असतो, थोडासा एखादा कोटी जप झाला की आपण म्हणत असतो आम्हाला काही अनुभव आलेले नाही आहेत आणि आपण ते हळूहळू हळूहळू कमी करून देत असतो. निष्ठा कशी असावी, तर ते ब्रह्मानंद महाराज झाले अशा महान शिष्योत्तमांच्याकडून निष्ठा शिकली पाहिजे. काही झालं तरी भगवंताचं नाम सोडायचं नाही. त्याचप्रमाणे रामानंद महाराज हे महाराजांचे पट्टशिष्य, यांची सुद्धा महाराजांनी खूप महान परीक्षा, कडक परीक्षा घेतली होती. एकदा ते म्हणाले, पांडुरंग बुवा इकडे या. महाराज त्यांना प्रेमाने पांडुरंग बुवा म्हणायचे. पांडुरंग बुवा इकडे या म्हणाले. तर ते म्हणाले, तुम्ही आता या वर्षी 4 महिन्याचं एक व्रत तुम्हाला मी सांगणार आहे ते करायचं. त्याचं नाव आहे असिधारा व्रत. म्हणजे तलवारीवरती, तलवारीला किती धार असते पहा, त्याच्यावरून चालणं किती कठीण असेल, असं असिधारा व्रत मी तुला सांगणार आहे ते तू करायचं. सद्गुरूंची आज्ञा ऐकून रामानंद महाराजांना खूप अत्यंत आनंद झाला. महाराजांचे एक एक असे रत्न आहेत, एकाचड एक असे रत्न आहेत. तर हो म्हणाले. महाराजांनी त्यांना एक पंचा दिला आणि म्हणाले, या वस्त्राशिवाय दुसरं कुठलंही वस्त्र वापरायचं नाही आहे. फक्त एवढं एकच वस्त्र वापरायचं 4 महिने. एक फक्त कौफीन घातली होती आणि ते वस्त्र, तांब्या, कमंडलू वगैरे काही सुद्धा नाही, तुंबा वगैरे, फक्त ते एक वस्त्र. ह्या एका वस्त्रावरती सगळं कार्य करायचं. तर ते सकाळी बहिर्दिशेला जायचं तर काय करायचे, ते वस्त्र नदीमध्ये भिजवायचे. असं लबलब पाण्याने भरलेलं असायचं ते, आणि एका हातावरती घेऊन तसेच ते जायचे बहिर्दिशेला आणि त्याच्यातच ते कार्य उरकून यायचे. परत ते वस्त्र स्वच्छ धुवायचं
हळद टाकायचं, परत त्याच्यामध्ये भिक्षा मागून आणायची, कंडे आणायचे, गवऱ्या वगैरे, झाडांची पानं आणायची आणि त्याचे पानगे तयार करून खायचे. बरेच कर्मकांडी मंडळी होते काही, ते म्हणले अरे हे वस्त्र तुम्ही शौचालय घेऊन जाता, त्यात भिक्षा मागून आणता, त्याच्यातच सगळं करता, हे काय म्हणाले, पिशाचे वगैरे लागेल म्हणाले, हे चांगलं नाही. तेव्हा ते म्हणले काही लागो म्हणाले, माझ्या सद्गुरूंची आज्ञा आहे, ते पाहून घेतील, मला बाकीचं पाहण्याचं कारण नाही, फक्त आज्ञेचं पालन करायचं आहे, बाकीचं ते पाहून घेतील, असं ते उत्तर द्यायचे. तर असं व्रत त्यांचं संपत आलं असताना शेवटी ते पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान वगैरे केलं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. ते म्हणाले माझ्या सद्गुरूंनी जे मला व्रत दिलेलं आहे त्यांच्या कृपेने आता हे होत आलेलं आहे, असं म्हणाले. पांडुरंगाला साष्टांग नमस्कार घातला आणि नंतर मग ते बाकीचं त्यांचं काय असेल ते उरकलं त्यांनी आणि दुपारी 12 वाजता भिक्षा मागून आणली. त्या एका वस्त्रामध्येच भिक्षा मागून आणली. नंतर नेहमीप्रमाणे त्यांनी गवऱ्या वगैरे घेतल्या, झाडांची पानं आणली, ते पळसाचे पानगे म्हणजे पहा, ते पळसाची पानं घ्यायची 2, एका पानामध्ये तो कणकीचा गोळा ठेवायचा, दुसरं पान त्याच्यावरती ठेवायचं आणि त्याला थोडंसं दाबायचं आणि ते मग गवऱ्या चांगल्या भाजल्या, चांगला अंगारा निखारा झाला की त्याच्यावरती ते भाजायचे. पानं जळून जातात आणि आतमध्ये ते गाकरसारखे तयार होतात, त्याला पानगे म्हणतात. तर अशा पानग्यांचा नैवेद्य रोज ते करायचे. तर त्याप्रमाणे पंढरपुरात त्यांनी भिक्षा मागून ते पानगे तयार केले. त्यातले काही ते अतिथीला द्यायचे, काही गाईला द्यायचे आणि नंतर मग देवाला वगैरे, राहिलेला भाग आपण घ्यायचे. मग त्या दिवशी काय झालं, ते रोज ते मोजून 3 का 4 पानगे खात होते, पण त्या दिवशी जास्त भिक्षा मिळाली होती, जास्त पानगे तयार झाली होती. मग ते जेव्हा प्रसादाला बसले तेव्हा ते म्हणले आज आपण जास्त पानगे खायला नको, जे रोज खातो तेवढेच खायला पाहिजेत, म्हणजे बाकीचे असे त्यांनी काढून ठेवले, फक्त तेवढेच खाल्ले जे रोज खात होते. आणि नंतर काय झालं, म्हणजे सद्गुरूच कसे परीक्षा घेतात पहा. तर त्या ठिकाणी एक भिकारी आला, अत्यंत असा दरिद्री होता तो, अंगावर सगळे कपडे फाटके तुटके वगैरे, मळलेलं अंग सगळं वगैरे, आणि त्या ठिकाणी आला आणि रामानंद महाराजांना नमस्कार करून म्हणाला की महाराज मी 4 दिवसाचा भुकेलेला आहे, माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे, तर मला कृपा करून भोजन द्या. हे ऐकल्याबरोबर रामानंद महाराजांना खूप अत्यंत आनंद झाला. अरे वा म्हणाले, तुला रामानेच पाठवलं आहे म्हणाले, हे पानगे आहेत शिल्लक, हे खा म्हणजे तू सगळे त्याला देऊन दिले. तो तृप्त झाला आणि निघून गेला. नंतर रामानंद महाराजांची स्वारी सगळं आपलं व्रत पूर्ण करून गोंदवल्याला आली. महाराज सिंहासनावरतीच मंदिरातच बसलेले होते, तिथे जाऊन साष्टांग नमस्कार घातला आणि महाराज आपल्या आज्ञेनं हे सगळं पूर्ण झालं, आपण करून घेतलं. रामानंद महाराजांच्याकडे पाहून महाराजांना खूप अत्यंत आनंद झाला आणि वा म्हणाले, बुवा तुम्ही फार अत्यंत महान सेवा केली म्हणाले, हे व्रत सांभाळलं म्हणाले. ते महाराजांना अत्यंत आनंद झाला की हे देहबुद्धीच्या पलीकडे गेलेले आहेत. देहबुद्धीच्या पलीकडे गेल्याशिवाय इतके कष्ट सहन करून आनंदाने कोणी तपस्या करणार नाही. महाराजांना अत्यंत आनंद झाला आणि नंतर सगळ्यांच्या समोर काय म्हणाले महाराज, पहा ऐकण्यासारखं आहे. ते म्हणाले बुवांना पानगे फार चांगले तयार करायला येतात म्हणाले, फार अगदी खुशखुशीत करतात म्हणाले. तेव्हा रामानंद महाराजांच्या डोळ्यांना अश्रू आले. अरे म्हणजे तेव्हा ते भिकारी दुसरा तिसरा नसून महाराजच होते. महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. महाराज सुद्धा अत्यंत मोठे अर्थपूर्ण असले. म्हणजे सद्गुरू कशी कृपा करतात ह्या शिष्यांच्या परीक्षेमधून आपल्याला माहिती होऊन जात असते. पूर्ण देहबुद्धी ह्या मंडळींची गळलेली होती, तेव्हा त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार महाराजांनी दिला. एकदम असं दिला नाही आहे, एरोगेऱ्याला असं ते मिळत नसतं. ते त्यांची पूर्ण परीक्षा पाहिली, घेतली परीक्षा, महाराजांनी पाहिलं हे देहबुद्धींची गळलेली आहे, तेव्हा त्यांच्यावरती कृपा केली. ब्रह्मानंद महाराजांचे आणखीन एक सुंदर फार प्रसंग आहे. यावर्षी ब्रह्मानंद महाराजांना समाधी घेऊन 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचा शताब्दी उत्सव आहे पुण्यतिथीचा. तर त्यांच्या निमित्ताने आपण त्यांच्या काही गोष्टी ऐकूया. तर ब्रह्मानंद महाराजांना एकदा महाराज काय म्हणाले, तू असं कर, ओंकारेश्वरला जा नर्मदा काठी आणि त्या ठिकाणी 6 महिने रामनामस्मरणाचा जप कर. अन्नावर काही नाही,
जे खाली पडलेली फळं असायची ती फळं उचलून खायची, पानं खायची झाडांची आणि नंतर नर्मदा जल प्यायचं. हाच त्यांचा आहार असायचा, बाकी काही नाही. आणि इतर वेळेला दिवसभर सतत नामस्मरण. तर महाराजांनी पहा परीक्षा कशी, त्यांची कडक परीक्षा घेतली त्या ठिकाणी, कठोर परीक्षा घेतली. ते असे जपाला बसले होते आणि महाराजांनी एका मोठ्या वाघाचं रूप धारण केलं. ह्या सगळ्या अष्टसिद्धी होत्या, त्यांना काय, समर्थांना काय अशक्य आहे, काहीसुद्धा अशक्य नाही आहे. ह्या गोष्टी ऐकताना आपल्याला अचंबा वाटेल, परंतु महापुरुषांच्या चरित्रामध्ये काहीच अशक्य नसतं, कारण त्या अवस्थेला ते पोचले असतात. अशक्य ते शक्य करतील स्वामी, एक समर्थ अक्कलकोट स्वामींच्या काव्यामध्ये आहे, फार सुंदर आहे. त्यांच्या भक्तांनी त्यांच्यावरती काव्य केले, अशक्य ते शक्य करतील स्वामी. तर महाराज त्या ठिकाणी वाघाच्या रूपामध्ये आले आणि मोठ्याने त्यांनी डरकाळी फोडली मंदिराच्या बाहेर. तिथे त्यावेळेला सगळं जंगल होतं, आतासारखं काही नव्हतं तिथे, एकही पूल बिल काही नव्हता. नर्मदा अफाट पाणी भरपूर असायचं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी गोविंद पादाचार्यांची गुफा पण आहे. तर अशा ह्या पवित्र ठिकाणी नर्मदेच्या काठावरती महाराजांनी त्यांना पाठवलं होतं. ते वाघाचं रूप धारण करून ते आत शिरले परीक्षा घ्यायला, डरकाळ्या फोडल्या. ब्रह्मानंद महाराज थोडे वेळ थोडेसे विचलित झाले प्रथम थोडेसे, नंतर त्यांच्या एकदम लक्षात आलं, अरे सद्गुरूंची आज्ञा आहे, आज्ञाचं पालन करता करता देह गेला तरी जाऊ दे म्हणजे काही हरकत नाही. लगेच ते निर्भय झाले आणि जपामध्ये मग्न झाले. नंतर मग काय झालं, तो वाघ त्यांना असं प्रदक्षिणा करून परत बाहेर चालला गेला. त्यानंतर महाराजांनी परत अनेक सर्पांच्या रूपामध्ये प्रगट झाले तिथे महाराज. अनेक सर्प निर्माण झाले त्या गाभाऱ्यामध्ये, त्या शिवलिंगावर जसे लपटलेले त्यावरती असे त्याच्यावर सगळीकडे सर्प होते. ते पाहून ब्रह्मानंद महाराजांच्या लक्षात आलं की हे सद्गुरूंचीच काहीतरी लीला आहे, आपण हे सोडायचं नाही आहे. सद्गुरूंची आज्ञा पालन करता करता देह गेला तरी हरकत नाही आहे. म्हणून ते तिथेच बसले. ते सर्प येऊन त्यांना असे दंश करू लागले, अंगावर चढू लागले, पण काही नाही. हा महापुरुष एका ठिकाणी बसला, तो बसला, नामस्मरण चालू आहे, काहीसुद्धा बोलले नाहीत, ते शांततेने राहिले. नंतर मग महाराजांना दया आली आणि त्या शिवलिंगातून महाराज साक्षात प्रगट झाले. ब्रह्मानंद महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला आणि ब्रह्मानंद असं महाराजांनी त्यांना मोठ्याने आवाज दिला आणि एकमेकांना भेटले. ते नंतर मग त्यांची त्या ठिकाणी तपश्चर्या पूर्ण झालेली आहे. तर आपण जे काही साधना करत असतो, उपासना, नामस्मरण वगैरे, तर आपल्याला या महापुरुषांच्यासारखं जमणार नाही, हे खरी गोष्ट आहे. परंतु तसा प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. या जन्मात नाही शक्य झालं तर पुढच्या जन्मामध्ये, परंतु आपण प्रयत्न सोडता कामा नये. सद्गुरूंचे जोपर्यंत आपण अनन्य भक्ती करत नाही आहे, जोपर्यंत सद्गुरूंची भक्ती करताना आपण स्वतःला विसरत नाही आहे, तोपर्यंत आपल्यावरती सद्गुरूंची पूर्ण कृपा होत नाही आहे. ब्रह्मानंद महाराजांचे दुसरे जवळचे एक होते, ते महाराजांना म्हणाले की महाराज तुम्ही ब्रह्मानंदांना 3 अवस्थाच्या पलीकडे घेऊन गेलात आणि आम्ही मागेच राहिलो, आम्ही यांच्या अगोदर तुमच्याकडे आलेलो. अरे म्हणले असं नाही म्हणाले, ज्याची त्याची तळमळ, ज्याचा त्याचा अधिकार वेगळा असतो, तसं आपण करावं लागतं म्हणाले, भक्ती तशी करावी लागते असं सांगितलं. म्हणजे या प्रसंगावरून विचार करण्याची गोष्ट आहे. ब्रह्मानंद महाराजांची काय अनन्य भक्ती होती पहा. कुठल्याही परीक्षेमध्ये ते नापास झाले नाहीत, पहिल्या क्रमांकाने पास झाले. रामानंद महाराजही तसेच झाले. जिसका गुरु बलवान उसका चेहला पहिलवान. गोंदवलेकर महाराजांची गोष्ट पहा, तुकामाईंनी किती त्यांच्या परीक्षा घेतल्या, तशा परीक्षा खरोखरच कुठल्याही चरित्रात पाहायला मिळत नाहीत. फार कठोर परीक्षा घेतल्या महाराजांच्या आणि प्रत्येक परीक्षेमध्ये महाराज उत्तीर्ण झाले चांगल्या क्रमांकाने. हे जे आहे अनेक जन्माची तपश्चर्या असते. गोंदवलेकर महाराज म्हणजे साक्षात समर्थ रामदास स्वामींचे अवतार. ते कसे, तर काय झालं होतं, रामदास स्वामींनी जन्मभर तपश्चर्या इकडे तिकडे लोककार्यासाठी फिरले, ते तपश्चर्या म्हणा लोककार्यामध्ये, त्यामुळे त्यांचा स्वतःचा असा वैयक्तिक प्रपंच काही नव्हता. ते जे काय होतं सगळं लोक जनकल्याणासाठी होतं सगळं, ते स्वतःचं असं काही सुद्धा नाही आहे. आपण स्वामी निरंजनानंद स्वामींचं पाहतो ना, त्यांचं काय आहे प्रपंच स्वतःचा, काही सुद्धा नाही. त्यांच्या खोलीत जाऊन पहा,
काय 4-5 ग्रंथ असतील, पळी भांडं स्नान संध्येचं असेल, काय आसन बिसन असेल, बाकी काही नाही. पण या ठिकाणी संपूर्ण अभ्यास करून ते जनतेसाठी 6-6 तास बसतात. म्हणजे हे कथाकार नाही आहेत, त्यांची एक वेगळीच अलौकिक गोष्ट आहे. लोकांच्या कल्याणासाठी ह्या विभूती जन्माला येतात आणि जनकार्य करत असतात. तर रामदास स्वामींच्या अवतारामध्ये समर्थ रामदास स्वामी असताना तेव्हा त्यांना काही असं